हॅलो, नमस्कार. माझं नाव सुरेश पंडित. मी मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये मागच्या 10 वर्षापासून संगीतकार, लेखक आणि गीतकार म्हणून काम करतोय. आणि बर्बरिक प्रोडक्शन अंडर जी आगामी फिल्म येते, जो चित्रपट येतोय, त्यासाठी मी पहिल्यांदा दिग्दर्शक म्हणून दिग्दर्शन क्षेत्रामध्ये पदार्पण करतोय. जी माझ्यासाठी एक खूप मोठी गोष्ट आहे. त्यासाठी मी बर्बरिक प्रोडक्शनचे रेणुका अग्रवाल मॅम, साहिल कंदारे सर यांचे मी मनापासून आभार मानतो. त्यांच्या सपोर्टमुळं, त्यांच्या विश्वासामुळं हा प्रोजेक्ट उभा राहतोय आणि निरंतरपणे पुढे चालत राहील आणि तितकाच सक्सेसफुल बनवण्यासाठी नॉट ओन्ली मी बट माय ऑल टीम टेकिंग लॉट्स ऑफ एफर्ट्स. आणि स्पेशल हा प्रोजेक्ट माझ्यासाठी स्पेशल असण्याचं कारण असं की मागच्या 10 वर्षापासून मी फक्त संगीतकार म्हणून कार्यरत होतो. मी बऱ्याच चित्रपटांना ॲज अ संगीतकार म्हणून संगीत दिलेलं आहे, गीतांवरती काम केलेलं आहे. बट बाय द ॲक्सिडेंटल मागच्या काही 5-6 वर्षापासून मी लिखाणामध्ये आलो. सो लिखाणामध्ये आल्यानंतर मला एक्झॅक्टली कळलं की कॉन्सेप्ट काय असते किंवा चित्रपट काय असतो, व्हॉट इज फिल्म मेकिंग, या गोष्टी मला समजायला लागल्या. अर्थात फिल्म मेकिंग हा इतका सोपा सब्जेक्ट नाही आहे, तो इतक्या सहज समजण्या इतका सब्जेक्ट नाही आहे, तो इतका सोपाही नाही आहे. तो म्हणजे म्हणतात की जगातल्या सर्वात अवघड जे जॉब्स असतात त्याच्यापैकी शेती, फिल्म मेकिंग हे असे काही जॉब्स येतात. सो बट तरीसुद्धा ते किती जरी अवघड असलं तरी ॲटलिस्ट काहीतरी समजून घेण्याचा, त्याला उमजून घेण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करतोय. आणि मोटो हा एकच आहे की मराठी चित्रपटसृष्टीमध्ये चांगले कॉन्सेप्ट आले पाहिजे. नॉट ओन्ली कॉन्सेप्ट, डेफिनेटली मराठी साहित्यामध्ये चांगले विषय आहेत, बट त्या विषयाला एक एक्झिक्युशन मिळत नाही किंवा तो विषय एका चांगल्या पद्धतीनं प्रेझेंट होऊन, एक्झिक्यूट होऊन तो लोकांपर्यंत पोहोचला जात नाही. ही माझी खूप अगोदरपासूनची खंत होती. त्यामुळे जेव्हा मी लेखक म्हणून काम करायला लागलो त्यावेळेस मी माझ्या लेखणीतून एक वेगळा आशय कसा मांडता येईल, एक वेगळा विषय कसा मांडता येईल आणि तो वेगळ्या पद्धतीने लोकांसमोर कसा येईल यासाठी मी निरंतर प्रयत्न करत राहिलो. एक ऑफ ट्रॅक लिखाणाची मला सवय आहे, म्हणजे असे कॉन्सेप्ट की जे आतापर्यंत मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आलेले नाही आहेत. बिकॉज आय बिलीव्ह की एखादी एखादी फिल्म इंडस्ट्री तेव्हाच मोठी होते ज्यावेळेस तिथले लेखक आपला विचार बदलतात. आपण जर टिपिकल एकाच पद्धतीचं काम करत राहिलो तर आपले सिनेमे हे आपल्या मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार नाहीत. आणि ज्यावेळेस सिनेमा जर पोहोचत नसेल तर मग आपली मराठी चित्रपट सृष्टी तेवढा बिझनेस नाही करू शकत. इट्स ऑल एकमेकांना कनेक्टेड गोष्टी आहेत ह्या. सो मी प्रयत्न करतोय की आतापर्यंत मराठीमध्ये न आलेले विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन यावेत. एक एक्सपेरिमेंट झाला पाहिजे जो ॲप्रिशिएट झाला पाहिजे ऑडियन्सकडून आणि तो इतक्या सहजरित्या आला पाहिजे की लोकांना तो आपलासा वाटला पाहिजे. म्हणजे मी आता बघतो की साऊथ सिनेमे खूप चांगली कमाई करतात आहे आणि फक्त मुद्दा हा कमाईचा नाहीये तर मुद्दा हा त्या विषयाचा. ते विषय आवडले जातात लोकांकडून किंवा त्या विषयाला खूप जास्त पसंती दिली जाते. तर याचा एक मी ओव्हरऑल अभ्यास नेहमी करत आलेलो आहे किंवा हॉलिवूड चित्रपटाचा असेल, बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. आणि आय एम व्हेरी हॅपी, आय ग्लॅड की मराठी इंडियन फिल्म इंडस्ट्री खूप चांगल्या लेवलला हळूहळू चालली आहे. सो जसे बाकीचे इंडस्ट्री चांगल्या लेवलला काम करतात ते तसं काहीतरी चांगलं काम आपल्याकडूनही व्हावं, आपल्या मराठी चित्रपट सृष्टीकडून व्हावं आणि आपल्या मराठीमध्ये एक दर्जेदार सिनेमे बनले पाहिजे. हा एकमेव माझ्या म्हणजे मी दिग्दर्शनात पदार्पण करण्याचा हा एकमेव मोटो आहे. बिकॉज मला खूप वेळा फील झालं की मी कॉन्सेप्ट चांगली अंमलात आणतोय बट तेवढं एक्झिक्युशन किंवा तेवढं त्या गोष्टी येत नाहीत समोर. सो ते का येत नाही तर आपण मे बी फिल्म बनवणं हा एक मराठीमध्ये बऱ्याच जणांचं एक हे असतं की फिल्म बनव, बट फिल्म मेकिंग इज अ डिफरंट पार्ट. फिल्म मेकिंग आणि मेकिंग अ फिल्म इट्स अ कम्प्लीट डिफरंट पार्ट मला असं वाटतं. सो फिल्म मेकिंग हा खूप डीप विषय. सो तो शिकण्याचा आम्ही प्रयत्न करतो, तो एक्झिक्युशन करण्याचा प्रयत्न राहील आमचा. आणि बर्बरिक प्रोडक्शन अंडर अजून चांगले चांगले सिनेमे, अजून चांगले चांगले कॉन्सेप्ट लोकांपर्यंत पोहोचायचं आणि त्यातून समाज प्रबोधन असेल, काहीतरी एक चांगला मेसेज असू शकतो बट इन द कमर्शियल वे.
एका वेगळ्या पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचण्याचा नेहमी अट्टास राहील. आणि नॉट ओन्ली द फिल्म मेकिंग, बट नॉट ओन्ली द कॉन्सेप्ट, बट ऑल्सो विथ द साऊंड, बट ऑल्सो विथ द म्युझिक आणि टेक्निकल थिंग्स सुद्धा याच्यावरती सुद्धा आम्ही खूप डीपली काम करतो. म्हणजे फक्त विषय मांडून चालत नाही, तर त्याला बाकीच्या वेगवेगळ्या टेक्निकल गोष्टींना सुद्धा जितका चित्रपट तुम्ही चांगला बनवाल तितका तो मजबूत होतो, तेवढा तो प्रगल्भ होतो असं मला वाटतं. कारण की टेक्नॉलॉजी फार अपडेट झाली आहे. त्याचाही आम्ही डेफिनेटली या चित्रपटामध्ये किंवा ओव्हरऑल माझी टीम त्याच्यामध्ये खूप एक्सपर्ट आहे आणि माझा टीमवरती खूप जास्त विश्वास आहे असं मला वाटतं. बट पुन्हा एकदा ही प्रोसेस जी आता सुरू झाली आहे आत्तापर्यंत, हा एक अनुभव खूप वेगळ्या लेवलला आहे. खूप पॅशनेट टीम माझ्यासोबत काम करते. आय बिलीव्ह इन माय टीम. बट इथून सुद्धा एक वेगळ्या लेवलचं काम ह्या चित्रपटासाठी होईल, माझा विश्वास आहे. आणि खूप चांगल्या पद्धतीने ही गोष्ट आम्ही एक्झिक्यूट करू आणि ती लोकांसमोर आणू आणि ती गोष्ट आय एम डॅम शुअर की लोकांना आवडेल. या पद्धतीचं आम्ही काम करतोय, मेहनत घेतोय. सो लेट्स होप फॉर गुड थिंग्स. अँड पुन्हा एकदा बर्बरिक प्रोडक्शन, रेणुका अगरवाल मॅम आणि साहिल सर यांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाचं एक चीज करायचं किंवा तो विश्वास सार्थकी लावण्याचं मी 100% प्रयत्न करेन. थँक्यू सो मच.